आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज 2020 या नव्या वर्षातला पहिला सण मकर संक्रांत आहे, त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। वळूयात राजकीय घडामोडींकडे। अजित पवारांची दादागिरी। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये दादा आहोत हे दाखवून दिले। वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणं, ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिलाय। खरं तर वाडिया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली होती, पण त्याआधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत एक बैठक घेत रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये देण्यात येणार आहेत असं सांगत प्रश्न मार्गी लावलाय आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मातच केली आहे। तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत यातही बाजी मारली। खरं तर हा मार्ग MMRDA म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो, पण इथं देखील दादांनी बाजी मारली आहे। तसंच राज्यातल्या विशेषतः नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत लागेबांधे न पाहता कठोर कारवाई करा असे निर्देश दिलेले आहेत। तर असं असताना नागपूरच्याच आणि आपल्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनाही त्यांच्या खात्यात आपणच बॉस असल्याचं दाखवून दिले। तर अजित पवारांच्या कामाचा उरक, वेग आणि धडाक्याची ही सुरुवात आहे असं मानलं जातंय आणि त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या अशी चर्चा सरकारी दरबारात सुरू झाली आहे। तर याच प्रकरणी अजितदादांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा आपण पाहूयात। तोडगा निघालेला आहे। तोडगा निघालेला आहे। तर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे वाडिया संदर्भात तोडगा निघालेला आहे। महापौर किशोरी पेडणेकरांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूयात। सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आज अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेऊन कुठेही आडबुटेपणा न करता फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी असलेलं वाडिया हॉस्पिटल हे तसंच टिकलं पाहिजे, ते तसंच रन झालं पाहिजे ह्यानी त्यांनी चांगली भूमिका निभावून आज निर्णय दिला। 2016 ते 17चं जे बॅकलॉग होता त्याच्यातले पण 50% 24 करोड हे आपण आज म्हणजे त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की ते रिलीज करा। 22 करोड हे महापौर म्हणून मी आणि स्टँडिंग चेअरमन म्हणून यशवंत जाधव यांनी आम्ही दिलं आहे, त्यामुळे एकूण 46 करोड हे उद्याच्या उद्या त्यांच्या अकाउंटला जातील। तर मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या घोळ्यावर अखेर तोडगा निघालाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली, तसंच शर्मिला राज ठाकरे यांनी अजित पवारांशी चर्चाही केली। राज्य सरकारचे थकीत 46 कोटी वाडिया रुग्णालयाला 2 दिवसात दिले जाणार आहेत। तसंच पालिका आणि वाडिया रुग्णालयात नव्यानं करार करण्यात येणार आहे आणि या कराराचा आराखडा येत्या 10 दिवसात तयार केला जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेतील। तर वाडिया रुग्णालयासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शर्मिला ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडेनं। शर्मिला ठाकरे आपल्याबरोबर ज्यांनी नुकतंच आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की या बैठकीत म्हणजे तुमची जी बैठक झाली त्याच्यात नेमका तुम्हाला तोडगा असा काय सांगितला गेला। मी कालपासून सांगते की मला वाडिया बंद झालेलं चालणार नाही आणि वाडियासाठी जे पैसे लागतील जे महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे ते प्रायोरिटीमध्ये द्यावेत। अजितदादांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय की महापालिका 22 कोटी आणि स्टेट गव्हर्नमेंट 24 कोटी हे लगेच देणार आहेत 2 दिवसामध्ये। वाडिया आजपासून चालू राहणार आहे, हे माझ्यावर वाडियाचा स्टाफ आहे, त्यांनी सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि वाडिया बंद होणार नाही आणि ह्याच्या पुढे पण वाडियाला पैशाचा प्रॉब्लेम होणार नाही। शर्मिला जी तुमची आंदोलन आणि तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे सामाजिक विषय असतात तुम्ही तिथे जाता, पण आज असं झालंय की जो विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती तुम्ही त्यांनाच का नाही भेटलात, काय असं आहे? कारण काल आम्ही जेव्हा तिथे आंदोलन केलं त्यावेळेला मी असं बाळानंदरावकांना सांगितलं की पैसे कोण रिलीज करू शकतो, फायनान्स मिनिस्टर, तर आपण अजितदादांना भेटूया। म्हणून आम्ही कालच आमची बैठक ठरली होती 5 वाजता आणि अजितदादांनी आम्हाला लगेच वेळ दिली होती आणि आम्ही त्याप्रमाणे काल जे उपस्थित होते रेड्डी साहेब आहेत, स्टाफ आहे, कालिदास कोळंबकर साहेब होते, तर आम्ही सगळ्यांना कळवलं होतं की आमची 5 वाजता मीटिंग होती। पैसा जरी त्यांनी रिलीज केला तरी जर आपण बघितलं की मुख्यमंत्री जेव्हा कोणताही निर्णय घेतात
त्याची लगेचच अंमलबजावणी होते आणि त्याच्यानंतर पैसा रिलीज केला जातो. अशात कदाचित असं वाटते का की तुम्ही त्यांच्याकडे गेला असतात तर पटकन तोडगा निघाला असता किंवा आज अजित पवारांबरोबर बैठक घेण्यापेक्षा काल आंदोलन करून आज 46 कोटी रिलीज झालं, हे पटकन नाहीये तुमच्यामध्ये? नाहीयेत का? नाही, हे पटकन आहे, पण कुठे ना अजून किती कुठेतरी पटकन पाहिजेत? कुठेतरी कौटुंबिक संबंध जे खराब झाले ते मध्ये येत आहेत का? असं असतं तर मी आलेच नसते ना. मी आतापर्यंत कधीच येत नाही. मी आज इथे रुग्णांचा प्रॉब्लेम म्हणून आले, नाही तर माझ्याऐवजी बाणंदगावकर साहेब, रीटाताई गुप्ता अनंत ठिकाणी येऊन करू शकतात. त्याच्याशी कौटुंबिक, जेव्हा लोकांचा प्रश्न येतो तिथे कौटुंबिक वाद येत नाही. बरं, तुमची आता बैठकीनंतर मिनी बोधनवाल्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आजही पुन्हा तेच म्हटलं की आम्हाला 46 कोटी मिळणार आहेत, पण जोपर्यंत पैसा येणार नाही आम्ही तोपर्यंत आमची सेवा सुरू करणार नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणताय? मला असं वाटतं अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज किंवा उद्या, म्हणजे आता आज होऊ शकत नाही कारण आता आज बँका वगैरे पण बंद, ते चेक रिलीज करतायत. आणि मला असं वाटतं अजितदादांनी चेक रिलीज केल्यानंतर मला वाटत नाही की कोणाची हिंमत असेल की आम्ही सांगू आम्ही हॉस्पिटल बंद करतो. तर ते हॉस्पिटल बंद होणार नाही. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलाय. बंद नाही, त्या म्हणतात आम्ही सेवा तेव्हा सुरू करू, मग ते ऑपरेशन असू दे किंवा काय. तुम्ही हे होते त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे दादानी सांगितलं की आजपासून सेवा चालू होईल. तुम्ही तरी जर समजा असं नाही झालं तर तुम्ही मला रुग्णांच्या फोन बाजूने- करायचं, मला फोन करायचा. रुग्णांच्या बाजूने होते म्हणूनच मी आले. माझ्याकडे ऍक्च्युली वाडियाचं मी स्टाफच्या बाजूने आलेलीच नाही. सॉरी, मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक महिला आली होती, स्मिता शिंदे तिचं नाव होतं. 15 दिवसापूर्वी तिचं मूल इथे सिरियस होतं वाडियामध्ये. ती माझ्या दरवाज्यातून रडायला लागली, तेव्हा आम्ही वाडियामध्ये पडलो. अनफॉर्च्युनेटली ते मूल गेलं. त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस पैसे कसे मिळवायचे, महापालिका, चेतन पेडणेकर आणि आमच्या रीटा ते हे फॉलोअप करत होत्या. पण ते होईना, 15 दिवसात काही होईना. आणि मग नंतर नोटीस लागली तिथे की 10 दिवसात बंद करा, म्हणून मग आम्हाला उतरून आंदोलन करायला लागलं. त्यामुळे तुम्ही एकदा म्हणजे तुम्हाला जर कोणी लगेच कॉल केला तर तुम्ही धावायला पुन्हा तयार आहात? नाही येत का? तर या होत्या शर्मिला ठाकरे ज्यांनी आज शब्द दिलेला आहे की जर हॉस्पिटल प्रशासन मुजोरी करत असेल तर त्यांना फोन करा. आणि खरं तर आपण बघितलं की अजित पवारांबरोबर त्यांची बैठक झाली. कदाचित जर मुख्यमंत्र्यांबरोबर जर बैठक झाली असती तर त्यांच्या परिवारातले गेले शकवे पण दूर झाले असते. पण आता त्यांची आंदोलनाची आपण पार्श्वभूमी बघतोय, भूमिका बघतोय, मग आरे असू दे किंवा मग वाडिया प्रकरण, त्या म्हणजे पक्षाची भूमिका किंवा राज ठाकरे यांची भूमिका काही असली तरी त्या मात्र सामोरं जाताना आपल्याला नेहमी बघायला मिळतात. आणि याविषयी आपण अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. थेट प्रफुल्लकडे आपण जाणार आहोत. प्रफुल्ल, आपण पाहतोय खरं तर वाडिया हॉस्पिटल संदर्भामध्ये 2 दिवस खूप वाद सुरू होता. न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला आणि अखेर वाडिया हॉस्पिटलच्या या संपूर्ण कारभाराप्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तोडगा निघालेला आहे. खऱ्या अर्थानं हा तोडगा निघालाय का? म्हणाले, आता मी वाडिया हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि काल ज्या पद्धतीनं बैठका झाल्या, या बैठकांमध्ये 46 कोटी जे आहेत ते राज्य सरकार आणि महापालिका या दोघांनी वाडिया हॉस्पिटलला द्यायचं ठरवण्यात आलंय. पण अजूनही वाडिया हॉस्पिटलचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे संपूर्ण पैसे रुग्णालयाला या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत ही संपूर्ण रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत या ठिकाणी सुरू होऊ शकत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं पेंडिंग देणं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात, औषधांचा साठा पुरवण्यासाठी देखील पैसे नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज रुग्णालय सुरू जरी असलं तरी पूर्ण ज्याला आपण म्हणतो पूर्ण क्षमतेने जे रुग्णालय सुरू व्हायला हवं तसं या ठिकाणी सुरू होऊ शकत नाही. कारण काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देखील हे ठरलं की पालिका प्रशासन आणि वाडिया रुग्णालयामध्ये नवीन करार होणं आवश्यक आहे. तर हा संपूर्ण करार कसा असेल आणि कशा पद्धतीनं तो महापालिकेला किंवा वाडिया रुग्णालयाला मान्य होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी अपेक्षित आहेत. या नंतरच खऱ्या अर्थानं वाडिया रुग्णालय हे पूर्णवत सुरू होईल का यावर शिक्कामोर्तब होईल. पण तोपर्यंत जर राज्य सरकारनं येत्या आज किंवा उद्या या ठिकाणी पैसे जर दिले तर वाडिया रुग्णालय जे आहे ते पूर्ववत सुरू होईल. पण आता जैसे ती परिस्थिती जी आहे ती वाडिया रुग्णालयाची आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे निर्भया बलात्कार प्रकरणी दोषी मुकेशनं दिल्ली हायकोर्टात फाशीच्या निर्णयाविरोधात आवाहन दिलंय. फाशीची शिक्षा रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान विनयकुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली असून दिल्लीच्या एका कोर्टानं 4ही दोषींचा डेथ वॉरंट आधीच जारी केलेला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता या दोषींना फाशी देण्यात येणार आहे. आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहे. प्रशांत, आपण पाहतोय फाशीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आणि थोड्याच वेळात सुनावणी देखील होणार आहे. मनाली, खास करून जर बघितलं तर निर्भया प्रकरणामधला आरोप गुन्हेगार जो आहे
नराधम मुकेश यांनी डेथ वॉरंटच्या विरोधामध्ये आज त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आपल्याला माहित असेल की दिल्लीतील पटियाला कोर्टाने 2 आठवड्याच्या अगोदर खास करून मुकेश आणि विनय आणि इतर 2 आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी केला होता आणि फाशीची तारीख निश्चित केली होती. येत्या 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता या 4ही नराधमांना फाशी होणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे, ज्याला पुनर्विचार याचिका आपण असं संबोधतो, ती सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. काल 5 सदस्यीय खंडपीठाने ती जस्टिस रामन्ना यांच्या खंडपीठाने ही क्युरेटिव्ह पिटिशन ह्या दोन्ही यामध्ये कुठल्याही प्रकारची मेरिट्स नाही याच्या आधारावरती त्या पिटिशन नाकारल्या. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा त्यांचे जे वकील आहेत मुकेश AK सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे डेथ वॉरंटच्या विरुद्ध. पटियाला कोर्टाने जो डेथ वॉरंट जारी केलेला आहे त्यांना तो अधिकार नाही असा दावा याचिकेत करण्यात आला. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालय कशा प्रकारची भूमिका घेते, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं भूमिका घेतली त्याच धर्तीवरती त्याची भूमिका असते का, ही याचिका फेटाळली जाते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या निर्भयाच्या 4ही गुन्हेगारांना येत्या 22 जानेवारीला फासावर लटकवलं जातं, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मनाली. अगदी बरोबर प्रशांत. त्यामुळे या याचिकेसंदर्भातल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. 2 दिवसाच्या जुळ्या बाळांना बेवारस टाकण्यात आल्या आणि रडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे फिरायला आलेल्या नागरिकांनी तिथला कानोसा घेतला आणि त्यांचा थरकापच उडाला. ऐन थंडीमध्ये जुळ्या भावंडांना निर्दयीपणे तिथं टाकण्यात आलं. या चिमुकल्यांचा टाहो ऐकून कुणाच्याही काळजाला पाझर फुटेल. मात्र या बाळांच्या निष्ठुर आई वडिलांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना या जगात एकाकी सोडलंय. कडाक्याच्या थंडीत पाषाण तलावाजवळ त्या पाषाण हृदयी पालकांनी या निरागस जीवांना गोधडीत गुंडाळून टाकलं आणि रात्रीच्या अंधारातच त्यांनी पळ काढला. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली, प्राथमिक चौकशी केली. त्यांनी दाखवल्यानुसार सदर ठिकाणी 2 एक पुरुष जातीचं आणि एक महिला जातीचं अशी 2 नवजात आब्रके मिळून आले. सदर बाबत थंडीचे दिवस असल्याने आणि नजीकच्या काळातच त्यांचा जन्म झाला असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना वैद्यकीय मदत आवश्यक असल्याने आम्ही तात्काळ 108 ॲम्ब्युलन्सला फोन करून त्या ठिकाणी बोलवून घेतलं. निराधार झालेल्या या 2 जीवांना आता मायेचा आधार हवाय. सध्या या जुळ्या भावंडांवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस त्यांच्या आई वडिलांचा शोध घेत आहेत. पण ज्यांनी या बाळांना टाकलंय त्यांना शोधलं तरी या मुलांच्या भविष्याचा प्रश्न अधांतरितच आहे. आज चतुर्संगी पोलीस स्टेशन हद्दीत पाषाण तलावाच्या बाजूला जे कसारपण त्याच्याजवळ 2 जिवंत आब्रके मिळून आलेले आहेत. नवजात आब्रकांना असे बेवारस टाकून देणे हा भारतीय दंडविधान कलम 317 नुसार दखलपात्र गुन्हा असल्याने सदरबाबत चतुर्संगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अज्ञात स्त्री आणि त्यांचे काही साथीदार असतील यांच्यावरून गुन्हा दाखल करून आम्ही तपास करत आहोत. या जुळ्या भावा बहिणीचं पालकत्व स्वीकारण्यासाठी समाजातील संवेदनशील जोडप्यानं पुढे यायला हवं. समाजानं दातृत्व दाखवलं तरच या जुळ्यांना मायेची ऊब मिळेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपलं स्वागत. आणि आता बातमी आहे ती म्हणजे शेवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला गर्डर आज बसवण्यात येणार आहे. शिवडी नावाशिवाय देशात समुद्रावरील सगळ्यात मोठा ब्रिज हा ठरणार आहे आणि ज्यामुळे मुंबई शहर हे थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहोचणार आहे. आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नावाशेवा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत थेट पोहोचता येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील नावाशेवा परिसरात पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय आज देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू ज्याला म्हणता येईल, हा समुद्रातला सगळ्यात मोठा पूल शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रकल्पाचा शुभारंभ आज होतोय. उदय, माझा आवाज पोहोचतोय? 5 किलोमीटर जमिनीवर 16 किलोमीटर समुद्रावर हा पूल जो आहे तो बांधला जातोय. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होतोय. त्यामुळे सगळ्यांचंच खरं तर लक्ष या पुलाकडे लागलेलं होतं, कारण देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू याला म्हणता येणार आहे. एकूण 5 पदरी मार्गिका या पुलावर असणार आहेत. 6 पदरी मार्गिकेचा हा पूल असणार आहे. तर जपानच्या JICA या आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या आर्थिक सहकार्यानं हा पूल बांधला जातो आणि प्रकल्प जो आहे हा तो सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि प्रवाशांच्या वेळेत जर आपण बचत पाहिली ती तब्बल 3 तासांची बचत होणार आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई ते रायगड जिल्ह्याचा जो प्रवास आहे हा एकूण 3 तासांची बचत वेळेमध्ये होणार आहे या सागरी सेतूमुळे. एकूण पुलाची लांबी 22 किलोमीटर आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे ज्याचं लक्ष संपूर्ण देशानं वेधून घेतलेलं आहे ते म्हणजे एकतर शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, ज्याचा शुभारंभ आज होतोय. अगदी म्हणाली, अगदी बरोबर आहे. देशातला सगळ्यात मोठा हा ब्रिज असणार आहे समुद्रावरचा. जवळपास 22 किलोमीटर लांबीचा ब्रिज आहे आणि 16 किलोमीटर हा समुद्रावरती बांधला जाणार आहे. आपण इथे बघत असाल हे या ट्रान्स हार्बर ब्रिजचे पिलर आहे. ज्या पिलरची बांधणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि याच पिलरवरती आता गर्डर जो आहे, पहिला गर्डर जो आहे या 22 किलोमीटर मार्गावरचा, तो आज ठेवला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा शुभारंभ होत आहे. आणि या संपूर्ण जो ब्रिज आहे ट्रान्स हार्बर लिंक याचं जे बांधकाम आहे सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. आणि सप्टेंबर 2022ला जेव्हा बांधकाम पूर्ण झालेला ब्रिज असेल तेव्हा ज्याचं उद्घाटन होईल. त्यानंतर मुंबई शहर, मुख्य जमीन आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा, हा दोन्ही जे जिल्हे ते जोडले जाणार आहेत या ट्रान्स हार्बर लिंकमुळे. आणि जवळपास 3.5 किलोमीटरचा जो फेरा आहे, तास जो वेळ लागत होता ट्रॅफिक जाममुळे, आणि तो वाचणार आहे. जवळपास मुंबई शहरापासून जर आपल्याला नावाशेवाला जायचं असेल तर आपल्याला पूर्ण नवी मुंबई असा संपूर्ण वेढा घालून जावं लागत होतं. त्यासाठी किमान 3.5 तास लागत होते. हे सगळे 3.5 तास आता न लागता केवळ 15 ते 20 मिनिटं एवढा कालावधी लागणार आहे. शिवडीवरून थेट नावाशेवाला जाता येणार आहे. आणि हा एक खूप मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यासाठी राज्य सरकारने एक पुढाकार घेतलेला आहे. आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आपण याला म्हणू शकतो. तो पूर्वत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा एक दुसरा टप्पा आहे महत्वाचा. आणि जवळपास आता आपण पाहिलं तर 2022 पर्यंत जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबई शहर आणि रायगड जिल्हा हे दोन्ही जिल्हे जे ते जोडले जाणार आहेत. पुढे नावाशेवा, अलिबाग इथपर्यंत देखील थेट जाता येणार आहे. खूप महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. अगदी खरं आहे उदय. आणि त्यामुळे या सगळ्या आजच्या या शुभारंभासंदर्भातल्या घडामोडीच्या या वर्षातला, नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण सगळ्यांना आजच्या दिवशी खरं तर म्हणत असतो. याच दिवसाचं महत्त्व म्हणजे हलव्याचे दागिने, फुलं पानं आणि पूजेच्या साहित्यानं बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. पुण्यातल्या महात्मा फुले मंडईमध्ये गेल्या 70 वर्षांपासून हलव्याचे दागिने विकले जातात. तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहतानं. संक्रांतीच्या निमित्ताने बाजारपेठा सजलेल्या आहेत आणि पुण्यामधली महात्मा फुले मंडई आपण बघतोय एक दुकान आहे. आणि याला ऑल इन वन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एकीकडं संक्रांतीला जे हलव्याचे दागिने असतात ते आकर्षक दागिने सुद्धा इथं मिळत आहेत आणि दुसरीकडं काटेरी हलवा असेल किंवा तिळगुळाचे लाडू असतील, वड्या असतील, हे सगळं इकडं बघायला मिळते. आणि आपल्यासोबत हे ज्यांचं दुकान आहे ते सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, कारण गेली 70 वर्ष ते या व्यवसायामध्ये आहेत. तुमचं नाव काय? मारुती शंकर डेंबे.
किती वर्ष झाली तुम्हाला? 70 वर्ष झाले. मला सांगा, संक्रांत आलेली आहे, तिळगुळ, पूर्वी कसं स्वरूप होतं या सणाचं? काय काय असायचं? पूर्वी सर्व असायचं, पण आता धंद्याची एकदम कंडिशन कमी झाली. ती कशी की बिलकुल गिऱ्हाईक कमी. पण मला सांगा, तुमचं दुकान तर पूर्ण भरलेलं आहे. हा, काय काय विकताय तुम्ही इथं? तिळगुळाचे वड्या विकताय, लाडू विकताय. कशाला मागणी जास्त कशाला असती? हलव्याला वडीला जास्त मागणी आहे. ते तिळगुळ कमी, फक्त वडी मागतात. काय भाव आहे सध्या? सध्या भाव 50 रुपये ते पाव किलो, 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. हा. ओके. आणि हलव्याचे दागिने ते घेतात का? हलव्याचे दागिने पण जाते. लहान मुलाचे 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 80 रुपये जातात. त्याला पण डिमांड आहे. त्याला डिमांड ते लागतं. लहान मुलं व्यवसाय करायला लागतं. गेली 70 वर्ष ते व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांनी ही परंपरा जी आहे ती एक प्रकारे जीवन ठेवली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तिळगुळाचा जरी गोडवा कायम असला तरी पहिल्यासारखा हा व्यवसाय किंवा धंदा होत नाही. प्रमाण कमी झालेलं आहे. पण अजूनही लोक आवर्जून तिळाच्या वड्या असेल किंवा हलवा असेल हे घेतात. आपण बघतो आता नागरिकांची ही लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे. मला सुद्धा संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. मकर संक्रांती, उत्तरायण म्हणजे नव्या सुखाची खरं तर ही सुरुवात आहे. मकर संक्रांती हा सण भारतभर साजरा केला जातो आणि याला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. तमिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पोंगल सण साजरा केला जातो. तर या दिवशी दक्षिण भारतीय आपल्या परिवारासह एकत्र जमतात आणि सूर्योदयाच्या वेळेस पूजा मांडतात. चूल पाहून त्यावर तांदूळ शिजवतात आणि त्याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवतात. चेंबूरच्या शेल कॉलनीमध्ये दक्षिण भारतीय परिवार एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येत महिला पुरुष जमा झालेले असून त्यांनी सूर्याला साक्षी ठेवून ही चूल मांडली आणि पोंगल सण साजरा केला.